नमस्कार. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मानवी अधिकाराबाबत होणाऱ्या उपेक्षा, मूलभूत मानवी अधिकार, मानवी व्यक्तिहिताची जन्मजात प्रतिष्ठा, योग्यता आणि स्त्री पुरुष समान हक्क तसेच भाषण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, भय व दुजाभावापासून मुक्ती अशी सर्वसाधारण लोकांची सर्वोच्च आकांक्षा शाबूत राहण्यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी अधिकाराची सार्वभौम अशी घोषणा केली गेली. भारतीय संविधानाच्या भाग 3 मधील मूलभूत हक्क व अधिकाराबरोबरच कर्तव्याचीही जनजागृती ही संस्था करत आहे. तसेच मानवी हक्क हे एकरूप, सार्वत्रिक, अविभाज्य व संपूर्ण स्वाभाविक व मूलभूत स्वरूपाचे आहेत. कोणत्याही सुसंस्कृत समाजातील लोकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करणे व ते वृद्धिंगत करणे ही प्रगतिशील लोकशाही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम ही संस्था करत आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग तसेच केंद्र शासनाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यात मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 कलम 21च्या तरतुदीनुसार राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली, असे मत संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी व्यक्त केले. मानवी हक्क आणि मानवी अधिकार ह्याची खऱ्या अर्थानं जी पायमल्ली होत चाललेली आहे ते रोखण्यासाठी किंवा त्याच्या योग्य ती अंमलबजावणी कायद्याची होण्याकरिता आज संस्थेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी, त्याचबरोबर ती माननीय मुख्यमंत्री आणि सब रजिस्ट्रार मुंबई उच्च न्यायालय यांना आम्ही मेलद्वारे आमचं निवेदन पाठवलेलं आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 च्या कायद्याप्रमाणे मानवी हक्काच्या संदर्भातली जी काही तरतूद करण्यात आलेली आहे त्या तरतुदीची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी. सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे समाजाच्या स्थैर्यतेला व शांततेला धोका तसेच अन्य बाबींमुळे मानवी हक्काच्या सुरक्षिततेबाबत निरनिराळ्या घटनात्मक विधिविषयक तरतुदी असूनही अनेक लोकांकडून त्यांच्या मानवी हक्कापासून वंचित करण्याबाबतच्या घटना समाजात मोठ्या प्रमाणावर घडत आहे. याबाबत मानवी हक्क आयोग राज्य शासन, केंद्र शासन यांना माहिती देऊन पत्रव्यवहार करून अन्याय, अत्याचारी पीडितांसाठी त्यांच्या मानवी हक्क न्यायासाठी विधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन करण्याबरोबरच न्यायासाठी प्रेस मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवून संघर्ष करत आहेत. तसेच समाजातील दारिद्र्य, विषमता, भेदभाव, पिळवणूक, छळ इत्यादी कारणामुळे होणारे मानवी हक्कांचे उल्लंघन आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक बाबी संदर्भातील मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये तसेच सर्वांना समान संधी सुनिश्चित करण्याचे मानवी हक्काच्या उल्लंघनाची चौकशी व तपासाचे कार्य मानवी हक्क आयोगामार्फत करण्यात येते. याची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न ही संस्था करत आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे असं बिरुद मिरवलं जातं. पुणे जिल्ह्याने देशाला अभिमान वाटावा अशा अनेक शिक्षण संस्था समाजाला दिल्या. पण आता याच पुणे जिल्ह्यात 3 खोल्यात अख्खं विश्वविद्यालय स्थापन करण्याचा पराक्रम केलाय. अगदी 3 खोल्यांच्या मध्ये हे विद्यापीठ चालतं आणि याच्यामध्ये PhD, BA, MA, BCom अशा LLB यासारख्या डिग्र्या दिल्या जात आहेत. पुरंदर विद्यापीठाच्या वेबसाईटवरती भारतीय विद्यापीठलाही अप्रूव्हल आहे असंही त्याच्यामध्ये दाखवते. नेमका हा प्रकार काय आहे की खरोखरच या विद्यापीठाला ती मान्यता नसतानाही अशी लोक किंवा असे 2010 पासून ह्या डिग्र्या वाटलेत. लहानपणी प्रत्येकाचं डॉक्टर, इंजिनियर असं होण्याचं स्वप्न असतं. या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत करत असतो. पण या स्वप्नांचं भांडवल करायचं काम एका विद्यापीठाने केलेलं आहे. हा संपूर्ण प्रकार नेमका आहे काय आपण सविस्तर पाहूया. फक्त राज्य सरकारने केंद्र सरकार हे 2 स्थापन करू शकतं. त्याचप्रमाणे पुरंदर विद्यापीठ जे आहे हे विद्यापीठ ना राज्य सरकारने स्थापन केलेलं आहे आणि ना ते केंद्र सरकारने स्थापन केलेलं आहे. त्यामुळे याला त्यांच्या नावापुढे विद्यापीठ लावण्याचा अधिकार पण नाही. हा विद्यापीठ अनुदान आयोगाचा कायदा क्रमांक 23 मध्ये हे क्लिअर कट सांगितलेलं आहे. आणि आता बातमी अनोख्या वटपौर्णिमेची. अशी वटपौर्णिमा ज्यामुळे समाजात एक नवीन पायंडा निश्चितपणे पडू शकतो.
पुरुषांना वडाला प्रदक्षिणा घालताना पाहून कदाचित तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल. पिंपरीच्या सांगवीमध्ये राहणाऱ्या या पुरुषांनी परंपरेला छेद देत अनोखी वटपौर्णिमा साजरी केली आहे. महिला हे भक्तीचं प्रतीक असेल तर पुरुष हे शक्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे पुरुषांची वटपौर्णिमा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा मिलाफ असल्याची भावना सांगवीतल्या पुरुषांनी व्यक्त केली आहे. भारत हा सगळीकडे विकसनशील देश असून सगळीकडे भरारी घेतो आहे आणि या क्षेत्रामध्ये आज नासामध्ये सुद्धा स्त्रिया आहेत. मग आपण समानता म्हणतो आणि समानता असून स्त्रियासुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. मग तरीही त्या म्हणतात की मला 7 जन्मी हा पुरुष मिळावा. मग पुरुषांना का वाटू नये की मला ही बायको 7 जन्म मिळावे, म्हणून हा उपक्रम घेतला आहे. पुणे ग्रामीण पोलीस दल मधील बीट मार्शल व दामिनी पथक यांना विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. पुणे ग्रामीण पोलीस दल मधील बीट मार्शल व दामिनी पथक यांच्या विशेष प्रशिक्षण शिबिरात मानवी अधिकार कार्यकर्ते विकास कुचेकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे सुवेज हक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, तानाजी चिखले, पोलीस अधीक्षक बारामती विभाग, संस्थेचे पुणे शहर जावेद व ह्युमन राईट्स स्क्वॉड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवराव शिंदे हे उपस्थित होते. या शिबिरात पोलीस कर्मचारी यांची कर्तव्य दक्षता व कार्यक्षमता वाढवून नागरिकांनी पोलीस यांचा सुसंवाद वाढावा असाही हेतू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कवितेच्या माध्यमातून प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करण्यासाठी प्रबोधन करण्यात आलं. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने कवितेतनं जनजागृती करण्याची मोहीम राबवण्यात आली. फटाक्यामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, पर्यावरणाची होत असलेली हानी, आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची जाणीव कवितेद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. मानवी हक्क संरक्षण कायद्याबाबत समाजात जागृती व्हावी, या कायद्याची माहिती लोकांना व्हावी यासाठी पुण्यात आजपासून जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेतर्फे हाती घेण्यात आलेल्या या अभियानाचं उद्घाटन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते झालं. सध्या अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार केले जातात, समाजाला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडतात. अशा घटनांचं प्रमाण कमी व्हावं असाही यामागचा हेतू आहे. शहरात ठिकठिकाणी मानवी हक्क संरक्षणाबाबत जनजागृती केली जाणार आहे. आज कुठेतरी वैफल्यग्रस्त झालेली काही मंडळी किंवा चुकीचा विचार मनात बाळगणारी समाजकंटक चुकीच्या पद्धतीने महिलांवर अत्याचार करत आहेत. कुठेतरी महिलांना वेगवेगळ्या अत्याचारांना सामोरं जावं लागत आहे आणि त्याच्यासाठी जी काही वाचा फोडायची आहे ती वाचा फोडण्यासाठी ह्या ह्युमन राईट्सच्या संघटनेच्या माध्यमातून ही मंडळी काम करायला निघालेली आहेत. समाजाच्या विविध घटकांमध्ये मानवी हक्क विषयक शिक्षण वाढीस लागण्यासाठी व सर्वसामान्य लोकांमध्ये मानवी हक्क संस्कृती निर्माण होण्यासाठी 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्याबरोबरच या दिनी संस्थेच्या वतीने समाजात निरपेक्ष निस्वार्थी सेवाभावी कार्यातून समाजाला दिशा देण्याचं कार्य करत असलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, उद्योग, साहित्यिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक कर्तृत्व समाज व राष्ट्राच्या प्रती करत असलेल्या त्यांच्या कार्याची तळमळ व त्यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याचा व कर्तृत्वाचा सन्मान संस्थेच्या वतीने 10 डिसेंबरला जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त मानव अधिकार पुरस्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करून त्यांचा सन्मान व गौरव करत आहोत. या सन्मानामागील भावना ही प्रगतीला व कार्याला स्फूर्तिबळ देण्याचीच आहे.